तर आज मी कुकरमध्ये पुलाव बनवणार आहे, त्याच्यामुळे लवकर होईल. तर तूप टाकलेलं आहे, याच्यामध्ये जे खडे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, हा कांदा मी फ्राय करत आहे पुलावसाठी आणि इथं पनीर फ्राय करून झालेला आहे. पनीर मसाला बनवणार आहोत आपण आणि कांदा बघा एकदम क्रिस्पी फ्राय करायचा आहे. तिथं गरम मसाला काढून घेतलेला आहे आणि पीठ मी मळलेलं आहे. तर नेहमीप्रमाणे पीठ मी ह्या फूड प्रोसेसरमध्ये मळते आणि बघा किती क्लीन राहतं हे, काही जास्त मेस होत नाही. तर आज माझा किचनवर खूप सारा पसारा आहे, पण आता स्वयंपाक खूप बनवायचा आहे, त्याच्यामुळे हे सगळं होतच असतं. आणि या बाजूला बघा, पुलावसाठी हा जो आहे बासमती दावत राईस घेतलेला आहे आणि त्यासाठी कांदा पण चिरलेला आहे. तर चला मग आता पुलाव बनवूया. तर कांदा फ्राय करून नंतर काजू फ्राय करून घेतलेले आहेत बघा. नंतर जो पातळ चिरलेला कांदा आहे बघा उभा, तो टाकायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि गरम मसाला घालून घेऊया. तर पुलाव जो आहे तो मला व्हाईटच ठेवायचा आहे, त्याच्यामुळे बाकी काही मसाला मी घालणार नाही आहे. असा पुलाव खूप छान होतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता यामध्ये घातलेले आहेत हिरवे वाटाणे. तर वाटाणे चांगले फ्राय करून घेऊया. तुम्ही वाटाणे फ्राय करून पण टाकू शकता, त्याच्याने पण छान टेस्ट येते. नंतर यामध्ये घातलेले आहेत बघा हे तळलेले काजू. रेस्टॉरंटमध्ये जो घी मटर पुलाव असतो बघा, तो आज आपण बनवणार आहे. यानंतर यामध्ये टाकलेला आहे हा जो तांदूळ आहे बघा भिजवलेला, एक 15 ते 20 मिनटं जो बासमती राईस आहे तो भिजवून घ्यायचा आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. तर जितका तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी मी टाकलेलं आहे यामध्ये. एक 10 मिनिट आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे आणि 2च शिट्ट्या घेणार आहे, त्यामध्ये हा भात पूर्ण शिजून जाईल. पडवा स्पेशल छान अशी पुरी बनवली आहे, छान अशी फुगली आहे. त्याच्यानंतर हा पुलाव आहे, मटर पुलाव, आणि या ठिकाणी बनवली आहे मी पनीरची भाजी.